आता ऐतिहासिक चित्रपट करताना म्हणजे तुम्ही आता पावनखिंड केला, आता मोरारबाजी केलेला आहे. अजूनही तुमचं संताजीवरती काम चालू आहे. तर हे सिनेमे करताना पाहताना नक्की विशेष काय तुम्ही अभ्यास करता किंवा कुठल्या अँगलने त्याकडे पाहताय? ऐतिहासिक चित्रपटांमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे ऐतिहासिक पुरावे. हं. म्हणजे ॲज अ दिग्दर्शक तुमच्याकडे ते असावेत. बरं. तुम्ही त्यांना कधीच स्वतःच्या फायद्यासाठी आणि काहीतरी हं, हं. अ, स्वतःच्या अजेंड्यासाठी हा चित्रपट बनवू नयेत. कारण का शेवटी आपल्या शिवाजी बरोबर. महाराजांचं नाव घेऊन आपण जर एखादी गोष्ट करतो, तर ती आपल्यासाठी खूप महत्त्वाची असली पाहिजे आणि जबाबदारी खूप असते. जबाबदारीने आपण ते केलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तर मला तो वाटतो. दुसरी महत्त्वाची बाब मला ही वाटते, की जसं मगाशी मी बोललो, की खूप रिअलिस्टिकली त्याचं चित्रीकरण करणं अतिशय गरजेचं असतं. बरोबर आहे. हां. आणि कुठेतरी कमर्शियल बाज आणि टाळ्यांचा आणि शिट्ट्यांचा चित्रपट बनवायच्या नादात इतिहास आणि त्याचे अ, इतिहास आणि त्या विषयाचा अभ्यास कुठेतरी कमी पडला नाही पाहिजे. हं. कारण का शेवटी याच्या एक सिनेमा जो असतो माझ्या मते तो 100 वर्ष राहतो. हो. त्याच्यामुळे आपण जे एक दाखवतोय ऐतिहासिक, खास करून ऐतिहासिक चित्रपटामध्ये ते कधीही आपण बेसिक काहीतरी करू नये. आणि प्रेझेंटेशनबद्दल तर माझं फारच म्हणजे माझं शिक्षणच आता एवढ्या हं. मोठ्या आर्ट डायरेक्टर आणि इतक्या मोठ्या कॅमेरामन आणि अशा लोकांबरोबर झालं असल्यामुळे म्हणजे नुसतेच समीर चंदा आणि अ, नितीन देसाई आणि म्हणजे मी समीर चंदांबरोबर रंग दे बसंती केला. त्याच्यानंतर सुभाषचंद्र बोस केला. त्याच्यानंतर नितीन देसाईंबरोबर मी अ, 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 मंगल पांडे केला. म्हणजे मी तेव्हा काय होतो, मी काही स्टिल फोटोग्राफर होतो. हं. पण ते ऑब्झर्वेशन पण ते ऑब्झर्वेशन आणि ते काय पद्धतीने बघतायत आणि ते काय पद्धतीने त्या सेटचं एजिंग करतायत आणि ते कुठल्या लाईटमध्ये त्या कॅमेरामन बरोबर ते काय बोलतायत. ते डी वर ते काय चर्चा करतात हे मला फार जवळून बघायला मिळालं. तर त्यावेळेला मला जे शिकायला मिळालं तेच मी आता अप्लाय करतो आणि मला असं वाटतं की अ, अ, जर त्या गोष्टीचा आणि ते जे वातावरण निर्मिती तुम्ही जर करण्यात जरा जरी चुकलात तरी तो चित्रपट कुठेतरी फसू शकतो.